नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. सांगली इथल्या जुन्या सांगलीमध्ये म्हणजे गावभाग असेल, पेठभाग आहे, पंचमुखी मारुती रस्ता आहे, या ठिकाणचे रस्ते तर कायमच बाद असतात. त्या रस्त्यांकडे कोणीच लक्ष फारसं देत नाही. परंतु आता अगदी सांगलीच्या मध्यभागामध्ये किंवा सांगलीच्या अगदी विश्रामबाग परिसरामध्ये सुद्धा रस्ते खराब झालेले आहेत, बाद झालेले आहेत. सांगलीत अगदी विजयनगर आणि हा सगळा सांगलीतला सगळ्यात जास्त विकसित भाग म्हणून समजला जातो, पण त्या ठिकाणी सुद्धा रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. अगदी सपा बेकरीपासून जर आपण पुढं स्फूर्ती कॉलनीकडं निघालो, स्फूर्ती चौकाकडे निघालो, तर त्या रस्त्याची तर कित्येक दिवस दुरवस्था झालेली आहे. आता एका बाजूला खडी टाकून ठेवलेली आहे. आता ती खडीवरती म्हणजे डांबर टाकणार, तोवर दुसऱ्या बाजूचा रस्ता खराब होणार. म्हणजे पावसाळा आता जवळ आलेला आहे. पावसाळा जवळ आल्यानंतर जे रस्ते काही केलेले असतील ते आणखी बाद होणार. गेल्या 2-4 वर्षामध्ये रस्त्यांची अशी अवस्था आहे. त्याच्याकडे महापालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एक रस्ता फक्त सांगली मिरजेचा जो आहे तो फक्त बांधकाम विभागातर्फे वारंवार केला जातो. म्हणजे खरं म्हटलं तर तो रस्ता चांगला आहे, म्हणजे पूर्वीच चांगला रस्ता केलेला आहे, परंतु त्याच रस्त्यावरती अधिकाधिक काम केलं जातं. खुद्द विजयनगरमध्ये मी पाहिलं, त्या विजयनगरमध्ये ज्या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं संपर्क कार्यालय आहे, बाहेर मोठा बोर्ड पण आहे PMO कार्यालय म्हणून, म्हणजे पालकमंत्री संपर्क कार्यालय. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अनेक नेते त्यांचे तिथं जाये सतत सुरू असते. त्या संबंध विजयनगरच्या सगळ्या परिसरामध्ये अनेक राजकीय नेते राहतात, अनेक वजनदार लोक राहतात, परंतु त्या ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे. खुद्द पालकमंत्र्यांचं जे PMO कार्यालय आहे, म्हणजे पालकमंत्र्यांचं संपर्क कार्यालय आहे, त्यासमोरच रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी 7, 7:30, 8पर्यंत अनेकदा लाईटसुद्धा नसतात, रस्त्यावरचे लाईटसुद्धा नसतात. इतकी अवस्था दारुण परिस्थिती झालेली आहे. एकूणच सगळ्या रस्त्यांच्या बाबतीत अतिशय गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे. खरं म्हटलं तर महापालिकेनं नुसत्या गेल्या 5 वर्षात, बाकीचे यापूर्वीचा काळ सोडून द्या, पण गेल्या 5 वर्षात महापालिकेनं आणि सार्वजनिक बांधकाम खात्यानं विभागानं सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात किती रस्त्याची कामं केली, त्यासाठी किती सरकारनं पैसे दिले आणि महापालिकेनं किती पैसे मंजूर केले याची खरोखरच ऑडिट होण्याची गरज आहे. त्याची गांभीर्यानं कसून चौकशी झाली पाहिजे. अनेक भानगडी त्यातून उजेडाला येतील ह्या रस्त्यांच्या कामामध्ये. तर त्याकडं पालकमंत्र्यांनी सुद्धा अधिक गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. फक्त निदान त्यांचं जे संपर्क कार्यालय आहे त्या एरियामध्ये तरी रस्ते चांगले व्हावेत. त्या सगळ्या 3-4 गल्ल्या ज्या आहेत विजयनगरमध्ये, त्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे. ट्रॅफिकचा कुठलाही कंट्रोल नाही त्या ठिकाणी. जर आपण विजयनगरच्या मुख्य चौकातून डावीकडे वळलो तर तिथं एवढी ट्रॅफिकची ओरड झालेली आहे, सगळी ट्रॅफिक तुंबलेलं असतंय. या सगळ्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळा होण्याच्या आत रस्ते दुरुस्त केले पाहिजेत. अर्थात ते रस्ते दुरुस्त केले की पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये ते रस्ते खराब होणार आणि पुन्हा नवीन बजेट मंजूर होईपर्यंत रस्त्यांसाठी नागरिकांचे हाल होणार हे उघड आहे. परंतु अतिशय गांभीर्याने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. महापालिकेनं नेमके किती पैसे खर्च केले या विषयावरती महापालिकेतले सत्तारूढ पक्षाचे नेते असतील किंवा विरोधी पक्षाचे नेते असतील, अजिबात कोणी बोलत नाहीत. एक शब्दसुद्धा आत्तापर्यंत कोणी काढला आहे असं आपल्याला दिसत नाही की रस्त्यांची दुरवस्था जी झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे, त्यासाठी महापालिकेनं किती पैसे खर्च केलेत आणि बजेट नेमकं किती आहे महापालिकेच्या बांधकाम विभागाचं, याबद्दल कुणीही काहीही बोलत नाहीत. प्रशासकीय काळसुद्धा होऊन गेलेला आहे. या प्रशासकीय काळातसुद्धा रस्त्यामध्ये काही सुधारणा झाली नाही. आता मोठं कौतुक चाललेलं असते, प्रशासकीय काळ असा होता, एक विश्रामबाग आणि या परिसरातली काही खोकी काढून टाकली, तिथली फक्त खोकी हटवली, काही ठिकाणची खोकी हटवली. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज या लोकांना तुम्ही रोजगार कोणता देणार. बेकायदेशीर खोकी कायम ठेवावीत असं बिलकुल म्हणणं नाही, परंतु काही करून ते लोक बिचारे पोट भरत होते अशी परिस्थिती होती. आजही भरतात अनेक ठिकाणी. तेवढं जर काम सोडलं तर प्रशासकीय काळामध्ये काय सांगलीमध्ये सुधारणा झाल्या, सांगलीचा पाणीपुरवठ्यामध्ये काय सुधारणा झाली, शेरी नाल्याच्या एकूण सगळं पाणी कृष्णेमध्ये मिसळतं त्याबद्दल काय सुधारणा झाली, याचा एकदा कधीतरी पंचनामा झाला पाहिजे. प्रामुख्यानं रस्त्याच्या कामाबद्दल
जे काही झालेलं आहे आणि खर्च झालेला आहे याचं खरोखरच ऑडिट होण्याची गरज आहे. अतिशय गंभीर विषय आहे. कोट्यावधी रुपये खर्च केले जातात रस्त्याच्या कामासाठी, पण नागरिकांना खराब रस्त्यावरूनच कायम चालायला लागतं. पावसाळा आला की तात्पुरते रस्ते दुरुस्त केले जातात किंवा पावसाळा संपल्यानंतर तात्पुरते रस्ते दुरुस्त केले जातात आणि पुन्हा ते खराब होतात. आणि जवळजवळ वर्षाचे 4 वर्ष, म्हणजे 5 वर्षाचा जर आपण कालखंड धरला तर 4 वर्ष नागरिकांना खराब रस्त्यावरूनच चालावं लागतं. पाहूया नेमकं काय होतंय ते आता. निदान विजयनगर आणि ह्या परिसरातल्या रस्त्यांची तरी दुरवस्था पालकमंत्री याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.